नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत पुण्याच्या शिरूर तालुक्यातील आंबळे गावात असलेल्या माने पीक फार्म येथे 200 ते 250 जनावरे असलेला व वराह पालन व्यवसायासाठी बांधलेला हा एक मोठा फार्म आहे। या फार्मचे मालक आकाश संतोष माने हे BSc ॲग्रिकल्चर झालेले तरुण शेतकरी आहे। आजकालचे सुशिक्षित तरुण शेतीच्या जोडधंद्याकडे तेवढ्या प्रमाणात वळताना दिसत नाही। त्यातल्या त्यात वराह पालनाचा व्यवसाय हा तर समाजाच्या दृष्टीने फार प्रतिष्ठित व्यवसाय मानला जात नाही। तरीही घरचे नकार देत असताना सुद्धा BSc झाल्यानंतर का होईना पण वराह पालनाचा व्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी मोठ्या हिमतीने घेतला। या निर्णयामुळे त्यांना कितीतरी काळ घरच्यांचा रोष सहन करावा लागला, पण या व्यवसायात सुद्धा यश आहे हे त्यांनी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने घरच्यांना सिद्ध करून दाखवलं। फक्त 20 जनावरं विकत घेऊन एका छोट्याशा खोलीत सुरू केलेला हा फार्म आज महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय झालाय। डुकरांचं ब्रीडिंग करण्यासाठी आकाश यांच्याकडे लार्ज व्हाईट मादी आणि लार्ज व्हाईट यॉर्कशाईन, लँड रेस इत्यादी जातीचे नर उपलब्ध आहेत। सुरुवातीच्या काळात ही ब्रीडिंग प्रक्रिया समजून घेताना आकाश यांना बऱ्याच अडचणी आल्या। जन्माला आलेली जनावरं मरू लागली किंवा मृत जनावरं जन्माला येऊ लागली। या सगळ्यामुळे व्यवसायात तोटा होऊ लागला। त्यामुळे डुकरांच्या जाती, त्यांचे आरोग्य, त्यांची ब्रीडिंग प्रक्रिया इत्यादी सर्व प्रक्रियांबाबत त्यांनी सविस्तरपणे अभ्यास केला। शिक्षण घेऊन झालेल्या चुका दुरुस्त करत नव्या जोमाने व्यवसाय मोठा केला। या व्यवसायाचे विशेष महत्त्व म्हणजे हॉटेल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे। म्हणूनच आकाश सुद्धा आपल्या जनावरांना हॉटेल वेस्ट मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देतात। त्यातूनही तेलकट, तुपकट अन्न पदार्थ जास्त न देता पोळी भात इत्यादी पचायला हलके पदार्थ जनावरांना दिले जातात। ब्रीडिंगच्या काळात लागवडीपासून तब्बल 6 महिन्यात पिल्लू विकण्यासाठी तयार होतात। डिलिव्हरी नंतर साधारण 2 ते 2.25 महिन्यानंतर डुकराच्या पिल्लांची विक्री करता येते। सर्व जातीच्या डुकरांमध्ये लार्ज व्हाईट जनावराचे वजन साधारण 150 ते 200 किलोग्राम इतके आहे। ही जनावरे नागालँड, आसाम, मुंबई इत्यादी भागात मोठ्या प्रमाणावर विकली जातात। मुख्यतः नागालँड ही वराह विक्रीची मोठी बाजारपेठ आहे। त्यामुळे या बाजारपेठेत जनावरे विक्रीसाठी पाठवण्याचे काम आकाश करतात। हा व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींमध्ये जनावरांचे आजारपण हा देखील एक प्रमुख मुद्दा असतो। जनावरांची निगा राखली गेली नाही तर त्यांचं आरोग्य बिघडतं, त्यांना ताप येण्याची किंवा एखादा रोग होण्याची शक्यता बळावते। अशी बाबी टाळण्यासाठी आकाश यांनी स्वतः प्रशिक्षण घेतले व त्यानुसार जनावरांच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे काम ते करत आहे। बघायला गेलं तर ह्या व्यवसायात दुर्गंधी सहन करावी लागते। काही काळ मालकालाच कामगार बनून काम करावे लागते। तुलनेने जास्त घाणीत वावरावे लागते। त्यामुळे हा व्यवसाय मोठा जोखमीचा आणि कठीण आहे। मुळात आकाश माने इतर सर्व गोष्टी सोडून फक्त आणि फक्त पीक फार्म कडे लक्ष देण्याचे काम करतात। फुल टाइम ते आपल्या जनावरांसाठी उपलब्ध असतात। हेच त्यांच्या यशाचं महत्त्वाचं कारण आहे। कारण आजकाल नोकरी करता करता पार्ट टाइम पीक फार्मिंग करणारे लोक सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। पण या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर हा पार्ट टाइम चालवावा असा हा व्यवसायच नाहीये। या व्यवसायात 100% जोखीम भरपूर आहे। शिवाय भांडवल सुद्धा गरजेचं आहे। पण आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन पूर्ण वेळ पीक फार्मिंग कडे जातीने लक्ष दिलं तर हा एक भरपूर मोबदला मिळवून देणारा शेतीचा जोडधंदा होऊ शकतो, यात काही शंका नाही। तर ही होती पीक फार्मिंग विषयीची माहिती। हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।